बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। मद्यधुंद पोलिसाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। मध्य प्रदेशातल्या हरदामधला हा सगळा प्रकार आहे। या पोलिसाला धड बसताही येत नाहीये, धड चालता येत नाहीये आणि बोलण्याचा तर विषयच नाही। पोलिसाची ही अतिशय विचित्र अवस्था कॅमेऱ्यात कैद झाली आहे। प्रचंड दारू प्यालेला असल्यानं त्याची अवस्था झाली। त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याला तातडीनं निलंबित करण्यात आलं। आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। ज्यांच्या तोंडात सत्य बोलण्याची सवय नाही ते रोज उठून रामरक्षा म्हणण्याच्या ऐवजी रावणकक्षा बोलतात, त्यांना संजय राऊत म्हणतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या ताटाखालची मांजर झाल्याची टीकाही शेलार यांनी राऊत यांच्यावर केली। बसवराज बोम्मई यांची विधानं ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत आहेत, त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती अरविंद सावंत यांनी केली। अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांसाठी चांगल्या दर्जाची वीज पुरवणार अशी माहिती राज्यमंत्री भगवंत खोबा यांनी दिली आहे। युरियाच्या बद्दल भारत आत्मनिर्भर झाला असून मोनो युरियाची निर्मिती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी फोन करून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा नागपुरासह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पवार साहेब नाराज असल्याच्या केवळ वावड्या उडवल्या जात असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। शरद पवार साहेबांशी माझं बोलणं होतं, रोज ते माझ्याशी बोलतात, ते नाराज असल्याचा फोन त्यांनी तुम्हाला केला होता का असा प्रतिप्रश्न करून अजित पवार यांनी पत्रकारांना निरुत्तर केलं। शरद पवार यांच्या नाराजीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही 12 लोक वर्षभर निलंबित होतो, मग आम्ही काय म्हणायचं असा प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला। जयंत पाटील बोलले ते चुकीचं आहे, जयंत पाटील यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं। संजय राऊत यांना किती गांभीर्यानं घ्यावं हा विचार करण्याचा विषय असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय। खोटं बोला पण रेटून बोला हेच राऊत यांचं काम असल्याचा टोलाही महाजन यांनी लगावला। राष्ट्रवादीची शिवसेना झाली की उरलेल्या शिवसेनेची राष्ट्रवादी झाली हे जयंत पाटीलच चांगलं सांगू शकतात असं म्हटलंय बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी। संजय राऊत यांना जे काही बोलायचं ते बोलू दे असंही त्यांनी म्हटलं। आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसला सोडा असं आम्ही म्हटलं होतं, पण शिवसेनेला आपली लोक नको झाली होती अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली। राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं झालं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अमरावतीमध्ये आमदार प्रवीण पोटे यांनी भाषणात अजित पवार यांना टोला लगावलाय। दादा, तुमचा शपथविधीचा वेळ चुकला होता, सकाळच्या ऐवजी दुपारी शपथ घेतली असती तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला असता असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला। नागपूर भूखंड प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। तसंच सरकार नैतिकतेच्या आधारावर उभं राहिलेलं नसल्याचा टोलाही खडसे यांनी लगावला। नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांची मांडणी केली होती। या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण वेळ पूर्ण मिळाला नाही, अपुरा पडला, म्हणून खडसेंनी मांडलेल्या विषयांना उत्तर देता आलं नाही अशी खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या राजकीय हत्या झाल्या त्या प्रकरणी खरं तर नारायण राणे यांचीच SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी। त्यासाठी ठाकरे गटाचे खासदार लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केलं होतं, मात्र स्टंटबाजी असल्याचा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। ज्या विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे ते माहीत असूनही अशा प्रकारे स्टंटबाजी करणं योग्य नसल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय। पंढरपूरमध्ये होणाऱ्या वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात भाजपचे नेते आणि
माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी कैसे आक्रमक होताना दिसत आहेत. कोणत्याही स्थितीत पंढरपूर कॉरिडॉर होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारला दिला. शिंदे फडणवीस सरकार अनैतिक असल्याचंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेत. नैतिक अनैतिकतेचे नियम काय असतात हे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगावं असा प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी केला. भाजप शिवसेनेची युती पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे हे सरकार कसं काय अनैतिक असू शकतं असा प्रश्न गिरीश महाजन यांनी केला. सुब्रमण्यम स्वामी यांना त्यांनी हा थेट प्रश्न केला. उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेलेत तेव्हाची युती ही अनैसर्गिक होती असा टोलाही त्यांनी लगावला. कोल्हापुरात शहर हद्दवाढीच्या संदर्भात बैठक झाली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेली बैठक म्हणजे केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होता अशी टीका हद्दवाढ कृती समितीनं केली. पालकमंत्र्यांना या संदर्भात 1 महिन्याची मुदत देण्यात आली असून यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे निमंत्रक बाबा इंदुलकर यांनी दिलाय. अनेकदा मागणी करूनही ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून वारंवार केल्या जातात. दरम्यान या तक्रारींची दखल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले. विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर बँक उभारण्याचा निर्णय घेतलाय. विधान भवनावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता यावी यासाठी सांगलीतून आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक हरिदास पडळकर यांच्या 18व्या वर्षी हा उपक्रम अद्यापही सुरूच आहे. सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. तुळजाभवानीला आता सत्तेसाठी साकडं घालण्यात येणार आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला झालेला अपघात हा घातपात नव्हता असा दावा केला जातोय. त्यावेळेला त्यांच्या कारमधील एअरबॅग मात्र उघडली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते. आमदार गोरे यांचा पहाटे 3:30च्या सुमारास फलटण जवळ अपघात झाला. सुदैवानं जयकुमार गोरे आणि त्यांच्यासोबत असलेले 4घेही जण बचावले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला त्यावेळेला चालकाला बहुधा डुलकी लागली होती, त्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली. जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली होती. यानंतर हा घातपात नसून अपघातच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक मोठी बातमी हाती येते. अभिनेत्री ट्युनिशा शर्मानं आत्महत्या केली आहे. एका मालिकेचं शूटिंग सुरू होतं. हे शूटिंग ज्या सेटवर सुरू होतं त्या सेटवरच्या मेकअप रूममध्येच ट्युनिशानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं कळतंय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी, नायगाव इथल्या एका स्टुडिओच्या सेटवर ही घटना घडली आहे. या सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी ट्युनिशानं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेली आहे आणि ही स्टोरी आत्महत्येच्या केवळ काही वेळ आधी तिनं शेअर केली होती. ट्युनिशा ही सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबूल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती आणि याच मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवर जी मेकअप रूम आहे तिथेच ट्युनिशानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं कळतं. ट्युनिशा शर्मा कोण आहे आपण एक धावती नजर टाकूयात. अलीबाबा दास्तान-ए-काबूल या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. वयाच्या 14व्या वर्षी पहिली टीव्ही मालिका तिनं केली होती, महाराणा प्रताप. या महाराणा प्रताप मालिकेपासूनच तिनं आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. फितूर, बार बार देखो या सिनेमात बालकलाकार म्हणून तिनं काम केलं होतं. विद्या बालनच्या कहाणी 2 यामध्ये सुद्धा तिनं भूमिका केली होती. पण तिने आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोरोनाच्या बद्दल इतर देशात जी परिस्थिती आहे ती राज्यात उद्भवणार नाही याची खात्री असल्याचं मत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केलंय. तरी देखील सणासुदीच्या काळात लोकांनी मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं भारतात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील आरोग्य विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ
इथे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात मंदिर प्रशासनाकडून भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्याकडून आलेल्या निर्देशांचं मंदिर प्रशासनाकडून काटेकोर पालन केलं जात आहे. देहूमध्ये तुकोबा मंदिरात कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जाणार आहे. लवकरच संस्थांकडून नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी म्हटलं आहे. बातम्या ख्रिसमसच्या यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागानं परवानगी दिली आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे असलेले निर्बंध यंदा नसतील आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स पब सुरू राहतील. तिथे सेलिब्रेशन करता येईल असं स्पष्ट होत आहे. सलग 2 दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावलं विविध पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात प्रामुख्यानं अलिबाग, मुरुड, दिवेआगार इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. नाताळ असल्यानं पर्यटक हे विविध पर्यटन स्थळांवर प्रामुख्यानं समुद्रकिनारी गर्दी करतायत. रत्नागिरीच्या दापोली समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रत्नागिरीत येताना दिसतात. त्यामुळे रत्नागिरीतील रिसॉर्टचं बुकिंग पूर्ण झालंय. परिसरातील पर्यटन व्यवसाय चांगलाच फुलला आहे. वसईतील शाळा आणि महाविद्यालयात ख्रिसमस साजरा करण्यात येतोय. 2 वर्ष विद्यार्थी आणि शिक्षकांना नाताळ सण साजरा करता न आल्यानं यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. यावेळेला विद्यार्थ्यांनी कॅरल सिंगिंगच्या माध्यमातून परस्परांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यात यावा यासाठी जालन्यामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं एकत्रित एक एल्गार मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या राम मंदिरापासून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा काढला गेला. या मोर्चात हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. मालेगाव बोरी आंबेदरी बंदिस्त पाईपलाईन आंदोलन चिघळलंय. हे काम बंद करण्यात यावं. रब्बीच्या हंगामासाठी धरणातून कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. या कामाच्या विरोधात जलसमाधी घेण्याकरता शेतकरी महिला प्रामुख्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या गेवराई शहरामध्ये मनसेच्या वतीनं अनोखी बॅनरबाजी करण्यात आली. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकासाठी भूमिपूजन केलं होतं. मात्र 6 वर्ष उलटूनही या ठिकाणी एकही वीट रचली गेलेली नाही. या संदर्भात मनसेनं शहरभरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली. लातूर तालुक्यातील हणमंतवाडी आणि महाराणा प्रतापनगर या गावांच्या अतिवृष्टी 2022च्या अनुदान यादीत बोगस नावं घालून लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप होतोय. त्यामुळे लातूर तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं अशी मागणी जोर धरते. या संदर्भात संभाजी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोल्डिंग लिमिटेड कंपनीतील शेकडो कामगारांचं आंदोलन सलग 3ऱ्या दिवशी सुरूच आहे. मागच्या 12 ते 15 वर्षांपासून काम करत असताना देखील कंपनी वेळेवर पगार देत नाही, PF देत नाही असा कामगारांचा आरोप आहे. अकोला मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांच्या वसतिगृहात मागच्या 5 दिवसांपासून पाणीच नसल्यानं डॉक्टर संतप्त झालेत. 5 दिवसांपासून या डॉक्टरांनी आंघोळही केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा आता डॉक्टरांनी घेतला. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ राहुरी शहरामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात सीमावासी आता कोल्हापुरात आंदोलन करणार आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हजारो सीमावासीय धरणं आंदोलनात सहभागी झाले होते. या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक दुपारनंतर आयोजित करण्यात आली. भंडाऱ्यामध्ये मध्य प्रदेशातील लोक बावनथडी नदीमध्ये केलेल्या सीमांकनाचं उल्लंघन करून महाराष्ट्राची वाळू स्वतःचा हक्क दाखवत चोरून नेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. वाळूघाट महाराष्ट्रात असून सुद्धा त्याचा महसूल मध्य प्रदेश सरकारला मिळतो आहे. जयंत पाटील यांना निलंबित
केल्यामुळे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले. राष्ट्रवादीकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळेला अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. सरकार विरोधी पक्षातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळेला केला गेला. सांगलीमध्ये लव जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कायद्याच्या मागणीसाठी हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. सांगलीतील स्टेशन चौक इथे जाहीर सभा आयोजित करून या भव्य मोर्चाचा समारोप झाला. अमरावतीमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राज्यपालांची बैठक सुरू असताना शिवसैनिकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळेला आंदोलकांनी चपला दाखवण्याचाही प्रयत्न केला. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रायगडमधील मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांच्यावर जिल्हाध्यक्षांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी बिनाशेती प्रमाणपत्र मिळवण्याकरता बनावट सही आणि शिक्का वापरल्यानं त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येते. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडणार आहे. बाजार समितीच्या 18 संचालक पदांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी 2 पॅनल परस्परांच्या विरोधात मैदानात उतरले. 3000 पेक्षा अधिक मतदार यावेळेला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात गेल्या 50 वर्षात एकही पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्यानं सुरू करण्यात आलेलं नाही असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. त्यावर आगामी काळात खासगी तत्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातल्या परवानग्या देऊ त्याचा गांभीर्यानं विचार केला जाईल असंही विखे पाटील यांच्या वतीनं नमूद करण्यात आलं. नवी मुंबई परिसरात चोरांचा सुळसुळाट झालाय. इमारतीच्या सोसायटीत घुसून गाड्यांची चोरी केली जात असल्याची घटना समोर आली आहे. सानपाडा येथील साईकृपा सोसायटी सेक्टर 8 मधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली गाडी चोरट्यांनी हातोहात पळवून नेली. पुणे ग्रामीण हद्दीमध्ये बेल्हे गावात सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी नाशिक आणि मध्य प्रदेश या ठिकाणी जोरदार छापे घातले आणि एकूण 6 जणांना अटक केली. बुलढाण्याच्या खामगावात दुचाकी चोर सीसीटीव्हीत कैद झालाय. अतिशय शिताफीनं ही चोरी होत असताना सीसीटीव्हीत दिसून येते. गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक मोठी वाढ झाली होती. चिथावणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. भंडारा जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिला. 5 वर्षांपूर्वी आरोपी बालाजी धात्रक यानं दुचाकीनं पाठलाग करत या मुलीचा विनयभंग केला होता. आणि आता काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचले. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी हल्ला चढवला. मी एवढा प्रवास केला पण मला सगळीकडे एकता दिसली. लोकांमध्ये द्वेष नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचले. यावेळेला अभिनेता कमल हसन सुद्धा या यात्रेत सहभागी झाला होता. भारत जोडण्यासाठी एक भारतीय म्हणून मी या यात्रेत सहभागी झाल्याचं कमल हसन यांनी नमूद केलं. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीच्या हातलांगा सेक्टरमध्ये लष्करासह पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. लष्करासह पोलिसांनीही एकत्रित कारवाई केली. यात 9 चायनीज ग्रेनेड, 5 पाकिस्तानचे ग्रेनेड यासोबत 81 पाकिस्तानी झेंड्यांचा शिक्का असणारे फुगे सुद्धा जप्त करण्यात आले. अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या विमान सेवेवर सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. व्हर्जिनियातल्या विमानतळावर विमानाचं लँडिंग करणं सुद्धा अशक्य झालं. या विमानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. जोरदार बर्फवृष्टीमुळे व्हर्जिनियातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोलकात्याच्या पार्क स्ट्रीटमध्ये 30 फूट उंचीचा ख्रिसमस ट्री आणि 15 फूट लांबीचा सांताक्लॉज उभारण्यात आला आहे. मंत्री शशी पांजा यांच्या हस्ते या ख्रिसमस ट्रीचं अनावरण करण्यात आलं. 3 जानेवारीपर्यंत हा ख्रिसमस ट्री लोकांना पाहता येणार आहे.
रतलामच्या रेल्वे स्थानकावर एका ज्येष्ठ महिलेनं चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना घडली आहे. चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचं लक्षात आल्यानंतर काही गडबडीत ही महिला उतरण्यासाठी जवळ आली आणि अचानक खालती पडली. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेनं तिचा जीव वाचला आहे. ही सकाळच्या वेळची घटना आहे. आलिया भट्ट आई झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये येऊ लागले. प्रेग्नन्सीच्या नंतर आलियानं आता फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे. आलियानं योगा करतानाचा एक फोटो शेअर केला आणि फोटोवरच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या चाहत्यांसाठी काही खास टिप्ससुद्धा दिल्या आहेत. बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची प्रमुख भूमिका असलेला मेरी ख्रिसमस हा सिनेमा लवकरच येतोय. या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं गेलं. या सिनेमातून कतरिना आणि विजय हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहेत. हा सिनेमा हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होईल. रॅपर यो यो हनी सिंगचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यामध्ये हनी सिंग सोबत अभिनेत्री मौनी रॉय दिसते आहे. या गाण्याला सध्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अभिनेते अनिल कपूर यांचा वाढदिवस असल्यानं सगळेच जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत. अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरनं काही खास फोटो शेअर केलेत आणि आपल्या वडिलांना शुभेच्छा दिलेत. या पोस्टमध्ये सोनमनं काही अनसीन आणि जुने फोटो शेअर केलेत. हे फोटो सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहेत. मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.